नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशी गरमागरम भजी तर खूपच छान वाटतात खायला आणि खूप खावीशी पण वाटतात. त्यासाठी आपण आज स्पेशल मूग डाळीची कुरकुरीत भजी बनवलेली आहे. चला तर मग बघूया ही भजी आपण कशी बनवलेली आहे ते. तर मूग डाळीचे भजे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मुगाची डाळ 2 ते 2.5 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. 2 ते 2.5 तासामध्ये ही डाळ खूप छान प्रकारे भिजते, कारण ही डाळ खूप हलकी असते, त्याच्यामुळे लवकर भिजते. हे बघा, आपली डाळ इथं मस्त भिजलेली आहे. आता ही डाळ एका चाळणीमध्ये मी काढून घेतलेली आहे. यामधले सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे. आता मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व डाळ टाकून घेणार आहे. आता यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या आणि अद्रकचे तुकडे टाकून घेऊया, बारीक केलेले, आणि झाकण लावून ही आपण मिक्सरला पाणी न घालता दळून घेऊया जाडसर. तर हे बघा, असं जाडसर मी मिक्सरला बनवून घेतलेलं आहे याचं बॅटर. याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. पाणी वापरलं तर आपली भजी कुरकुरीत होणार नाही. आता यामध्ये मी 2 कांदे इथे बारीक कापून घेतलेले आहेत, ते टाकूया. आणि त्याचसोबत कोथिंबीर मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे, ती पण आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये थोडीशी हळद आणि थोडीशी आपण मिरची पावडर टाकणार आहोत, आणि 1 चमचा मी इथे धना पावडर टाकणार आहे. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत. कढईत मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. आता यामधले 2 चमचे तेल आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. असे गरम तेल टाकल्यामुळे हे भजे कुरकुरीत होणार आहे, कारण आपण इथे सोड्याचा वापर केलेला नाही आहे. आता हे सर्व आपल्याला असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हवं तर ह्या मिश्रणामध्ये तुम्ही सोडाही टाकू शकतात, पण असं कडकडीत मोहन टाकल्यामुळे आपल्याला सोडा घालण्याची गरज पडत नाही. तर हे बघा, सर्व मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे. आता इथं कढईमध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये आपण भजी तळून घेऊया. ही भजी आपल्याला छोटी छोटी करायची आहे. मूग डाळीची भजी ही छोटी छान लागतात, आणि भजी सोडताना तेल आपलं चांगलं गरम पाहिजे. आता ही भजी आपण लो ते मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनटं कुरकुरीत होईपर्यंत चांगली तळून घेणार आहोत. फ्रेंड्स, अगदी झटपट ही भजी तयार होतात, आणि अगदी घरच्या कमी साहित्यामध्ये ही भजी तयार होतात. तर हे बघा, आपली भजी किती छान इथे झालेली आहे, पण अजून ही कुरकुरीत झालेली नाही आहे. अजून आपल्याला फ्राय करायची आहे. तर हे बघा, इथं बुडबुडे कमी झालेले आहेत, म्हणजेच याचा पाण्याचा अंश कमी झालेला आहे. ही भजी आता तयार झालेली आहे. आता ही आपण झाऱ्याने काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, आपल्या भज्यांना किती छान रंग आलेला आहे. भजी किती कुरकुरीत झालेली आहे, आवाज ऐका. आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल आपली भजी किती छान झालेली आहे. आता शिल्लक राहिलेली पण भजी आपण याचप्रमाणे तळून घेऊया. तेल आपलं दुसऱ्या वेळेस पण गरम असायला हवं. तेल जर थंड असलं तर आपली भजी कुरकुरीत होणार नाहीत, आणि ह्या भज्यांना तेल पण खूप कमी लागते, जास्त तेल हे शोषत नाहीत. भजी आपली तळून झालेली आहेत. आपण आता थोड्याशा मिरच्या याच्यामध्ये अशा तळून घेणार आहोत. भजीसोबत खाण्यासाठी मिरच्या पण आपल्या मस्त इथं फ्राय करून झालेल्या आहेत, आणि त्याचसोबत इथे गरमागरम चहा पण मी बनवलेला आहे.
तर फ्रेंड्स, आपल्या इथे गरमागरम मूग डाळीची भजी आणि त्यासोबत गरमागरम चहा तयार आहे. तर या मग भजी खायला आणि चहा प्यायला. तर तुम्ही या पावसाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आजची ही माझी मूग डाळीची भजी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.